नमस्कार मित्रांनो, सुफी संत रुमी असं म्हणतो की प्रेम म्हणजे पूर्णत्व आणि पूर्णत्व म्हणजे अमरत्व. अपूर्णत्वाला मृत्यू असतो, पण पूर्णत्व लाभलेलं प्रेम कधीही मरत नाही. मग अशाच अमर असलेल्या प्रेमाला जेव्हा सुख, दुःख, काळजी, वेदना, आनंद यांसारख्या पवित्र भावनांसोबत स्वार्थाची आणि वासनेची लागण होते, तेव्हा हेच प्रेम द्वेषाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग असंच द्वेषबद्ध झालेलं प्रेम मला अमर असणाऱ्या अश्वत्थामाच्या कपाळावरच्या जखमेसारखं श्रापित वाटायला लागतं. पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला ज्या प्रेमामध्ये विचार, विवेक, भावना यांचा तिहेरी संगम, त्याग आणि समर्पणाची इच्छा असणं, जिथे भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखाला अधिक महत्त्व दिलं जातं, असं प्रेम हे सदैव बहरत असलेलं मला पाहायला मिळतं. मग अशाच प्रेमाचा विचार करत असताना मित्रांनो, राधेचं कृष्णावर असलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यावर असलेलं, बाबा हरभजन सिंह यांचं भारताच्या सीमेवर असलेलं, फुलेंचं शिक्षणावर, शाहूंचं समतेवर आणि भारतीय नागरिकांचं संविधानावर असणारं प्रेम मला खऱ्या अर्थानं बहरलेलं वाटायला लागतं. मित्रांनो, मग याच प्रेमाचा विचार करत असताना जसा काळ बदलला तशा प्रेमाच्या संकल्पना सुद्धा बदलल्या आहेत. आणि या बदलत्या संकल्पनांबरोबरच अनेक प्रेमाच्या गोष्टी या आपल्यासमोर येत असतात. मग या गोष्टीतनं बहरणं किंवा द्वेष वाटायला येऊन त्यातून पडीक पडणं हे आपल्या हातात असतं. आणि अर्थात तो द्वेष आपल्या वाट्याला न येऊ देता प्रेमाच्या साध्या, सरळ आणि सोप्या मार्गाने बहरावं, इतकाच प्रामाणिक मार्ग आपला असायला हवा. आणि अर्थात त्याच मार्गाची कारणमीमांसा करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. नमस्कार, स्पर्धक बावधने चैतन्य रघुनाथ, फर्ग्युसन महाविद्यालय. विषय बोलतोय प्रेम बहरावं, द्वेषाची शेती पडीक पडावी. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच मला एक साधी गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रेम आणि द्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजे मला प्रेम बहरताना दिसतंय, मात्र ते अस्तित्वात नाहीये. मला प्रेम बहरवणारी माणसं दिसत आहेत, मात्र तीच माणसं दुसरीकडे द्वेष पिकवतायत. म्हणजे परिस्थितीनुरूप माणसं जशी प्रेमाला बदलवतात, तशीच ती द्वेषाला सुद्धा बदलवतात. आणि म्हणूनच की काय, आजूबाजूच्या संपूर्ण जगामध्ये प्रेम बहरावं ही गरज आहे. आणि त्या गरजेतून निर्माण होणाऱ्या शक्यतांविषयी मी बोलतोय. मित्रांनो, विषयाच्या पूर्वार्धात बोलत असताना आपण हेही समजून घ्यायला हवं की द्वेष हा काही अंशी प्रेमातूनच निर्माण होत असतो. म्हणजे प्रेम जर द्वेषाकडे वळालं तर त्याचे काय परिणाम होतात, तर लक्षात घ्या, याच द्वेषामुळे या समाजात रामायण आणि महाभारत घडली आहेत. म्हणजे गांधारीने जर संकुचित पुत्रप्रेम हे केवळ कौरवांपुरतं मर्यादित ठेवलं, पण त्याला व्यापकपणे जर पांडवांपर्यंत पोहोचवलं असतं तर या समाजात महाभारत घडलंच नसतं. किंवा कैकेयी सुद्धा तिच्या संकुचित पुत्रप्रेमापोटी आंधळी न होता तिनं तिचं व्यापक प्रेम हे जर रामालाही दिलं असतं तर या समाजात रामायणही घडलं नसतं. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा प्रेम हे द्वेषाकडे वळणार आहे, तेव्हा तेव्हा या देशाला, समाजाला आणि जगाला नवनवीन आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे सर्रासपणे म्हटलं जातं प्रेमात आणि युद्धात सारंच काही माफ असतं. पण ज्यावेळी प्रेम हेच द्वेषाच्या पडीक पडलेल्या जमिनीला खतपाणी घालताना पाहायला मिळतं, मग याच प्रेमाचं रूपांतर हे द्वेषात झालेलं असतं. म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम साजरं केलं तर सांस्कृतिक द्वेष, जाती धर्माच्या बाहेर जाऊन लग्न केलं तर सामाजिक द्वेष, समलैंगिक लोकांची कुटुंबे उभी राहिली तर नैतिक अनैतिक द्वेष. आणि या सगळ्या प्रेमरूपी द्वेषाच्या सीमा ओलांडल्यानंतरही आमच्यासोबतही नैना, सहानी, प्रियांका किंवा मग रिंकू पाटील होईल की काय, अशी भीती ज्यावेळी तरुणींच्या मनात वाटायला लागते, त्यावेळी लक्षात येतं की समाजाची मानसिकताच हीच द्वेषाला बदलवतीये. मग या सगळ्या गोष्टी घडत असताना सध्या चालू असलेलं हमास आणि गाझा यांच्यातील युद्ध, म्हणजे एक जर्मन महिला ज्यावेळी इस्रायलमध्ये जाते त्यावेळी तिच्यावर अत्याचार करून, तिला निर्वस्त्र करून तिचे व्हिडिओ हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल केले जातात. मग इतकंच नव्हे तर काल परवालाच भारतातील एक 16 वर्षाचा LGBTQ कम्युनिटीमधला मुलगा ज्यावेळी इंस्टाग्रामवर त्याचे रील पोस्ट करतो, मग त्या रीलच्या कमेंटच्या माध्यमातून त्याला लोकांच्या येणाऱ्या वाईट साईड प्रतिक्रिया, मग या सगळ्या गोष्टीनंतर तो त्याचं आयुष्य अवघ्या 16व्या वर्षी संपवतो. मग याचाच अर्थ प्रेम द्वेष हा माणसाला काय करायला लावू शकतो आणि तो किती विध्वंसक पद्धतीचा असू शकतो, याचं प्रत्यंतर हे तुम्हा आम्हाला पाहायला मिळालं. मग मित्रांनो, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता गरज आहे ते प्रेम बहरण्याची. मग ते कसं बहरतं, तर मला वाटतं ते नादो महानोरांच्या कवितांमधून बहरतं. म्हणजे महानोर त्यांच्या गांधारी कादंबरीमध्ये रॉबर्ट आणि जेनिया यांच्या लव्ह स्टोरीबद्दल लिहित असताना फार छान म्हणतात, हवी किलबिल पानांची ढाळ संत सावरल्या, तिने सजनास बिलगावे तशा बिलगुनी पावरल्या. अर्थात आपल्या प्रियसीची तुलना ही निसर्गाबरोबर करून त्यांच्यामध्ये असलेला द्वेष नाहीसा करून त्या प्रेमाला कशा पद्धतीने अधिकाधिक भरवता येईल यावर महानोरांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले. इतकंच नव्हे तर महानोरांच्या लिखाणातून नेहमीच आपल्याला खऱ्या प्रेमाची चाहूल पाहायला मिळते. मग मित्रांनो, याच खऱ्या प्रेमाचा ज्यावेळी मी विचार करायला लागतो त्यावेळी मला साहिर, अमृता आणि इम्रोज आठवायला लागतात. म्हणजे अमनदीप सिंह फार छान द्यायला लागतात की साहिर बनून अमृतावर प्रेम
करता करता इमरोजला विसरून जाऊ नका, कारण साहिर तुम्हारा जुनून है मगर इमरोज तुम्हारा सुकून है. आणि मला वाटतं ज्यावेळी अमृता प्रीतम यांच्यावरचं प्रेम हे साहिरच्या कवितांमधून आणि इमरोजच्या चित्रांमधून झळकत राहील, आणि ज्यावेळी इमरोज अमृताला म्हणेल ना अभी ना जाओ छोडकर, त्यावेळी अमृता तिच्या शेवटच्या कवितेतून सांगायला लागेल मैं तन्नू फिर मिलांगे. आणि मला वाटतं व्यापक प्रेमाचं हे त्रिकूट वेळोवेळी आपल्याला सांगत राहील की दिल अब्बी भरा नाही, म्हणजे जे प्रेम करूनही हृदय भरत नाही ते प्रेम खऱ्या अर्थानं बहरलेलं असतं. हे तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, विषयाचा शेवट करत असताना सुफी संत परंपरेने सांगितल्याप्रमाणे प्रेमाच्या 7 पायऱ्या असतात, आणि जी ही व्यक्ती या 7ही पायऱ्या पार करून पुढे जाईल त्या व्यक्तीचं प्रेम हे नेहमीच बहरलेलं असतं, आणि ते सदैव बहरावं इतकाच माफक आशावाद. आणि शेवटी एक अज्ञात शायर यांच्या शब्दात इतकंच, मेरे बच्चे तुम इतना प्रेम करना कि इस नफरत से भरते समाज में तुम्हारा होना ही विद्रोह लगे, तुम्हारा होना ही विद्रोह लगे. मनपूर्वक आभार.